छत्रपति संभाजीनगर में मंत्री संजय शिरसाट ने प्रेस कॉन्फ्रेंस में विपक्ष और गठबंधन पर जमकर निशाना साधा। उन्होंने राज ठाकरे के एकजुटता के आह्वान का समर्थन किया और कहा कि उद्धव ठाकरे और संजय राउत ने उसे नजरअंदाज किया। उन्होंने राउत को कॉमेडी डे का पात्र बताया और कहा कि वह आग जो 2.5 साल पहले लगी थी वह आज भी जल रही है। सीएम साहेबांनी पाण्याचा प्रश्न सिरियसली घेतलेलाच आहे। आयुक्तांना सुद्धा त्यांनी खुलासा मागितला। जे वारंवार लाईन फुटण्याचा प्रकार आहे तो का घडतोय त्याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे आणि एमजीपीच्या अधिकाऱ्यांनी ज्या चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी पाईपलाईन बिछवण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन केलं त्यांनी ते सुद्धा त्याच्याबद्दल सुद्धा आक्षेप अनेक आमदारांनी घेतलेला आहे आणि पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे। म्हणून मूळ ही परिस्थिती तातडीने चांगली व्हावी यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी मुंबईला एक बैठक आयोजित केलेली आहे। काय कमी पडतंय ते सांगा आणि कशामुळे हे पाण्याचा तुटवडा झाला आहे तेही सांगा। असे दोन्ही तिन्ही प्रश्नावर मला वाटतं त्याच्यावर सखोल चर्चा होईल आणि कुणालाही त्याच्यामध्ये माफ केलं जाईल। टँकरचे जे काही परिस्थिती आहे हे टँकर आता आंदोलन करणारे जे करतायत त्यांच्याच लोकांचे टँकर तिथं आता पाणी देत आहेत आणि म्हणून त्यांचं सुद्धा जर पाहिलं तर एकीकडे टँकर पुरवण्यासाठी टेंडर घेणं आणि दुसरीकडे पाण्यासाठी बोंब करणं हे सुद्धा त्यांचे मानसिकता जर पाहिली तर यांना शहराच्या हिताचं काही घेणं देणं नाही। उद्धव ठाकरे यांची चर्चा इकडं शरद पवार अजित पवार यांची चर्चा या दोन्ही याच्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय। तुम्ही एक महत्वाचा या ठिकाणी उल्लेख केला की पवार कुटुंब आणि ठाकरे कुटुंबामध्ये खूप फरक आहे। असं का वाटलं तुम्हाला की दोघांमध्ये फरक काय? त्याचे दोन कारण आहेत। तुम्ही पाहिलं असेल राज ठाकरे ज्या दिवसापासून मातोश्री सोडली किंवा इतर पक्ष काढले त्याच्यानंतर कधी यांचं मनोमिलन झालं नाही किंवा एखादा सार्वजनिक कार्यक्रम असेल कौटुंबिक कार्यक्रम असेल एकमेकाबद्दल खुन्नसच्या भावनेने पाहणं हे उद्धव साहेबांनी कायमस्वरूपी ठेवलं। पवार कुटुंबियामध्ये तसं नाही। दिवाळी असो भाऊबीज असो आणखी कोणताही सण असो हे कुटुंब एकत्र येतं एकत्र एकमेकाशी ते बोलतं। त्यांनी राजकारणाला दुय्यम स्थान देऊन कुटुंबाला प्रथम स्थान दिलेलं आहे। म्हणून ह्या दोघांमधला हा मोठा फरक आहे। म्हणून उद्या शरद पवार आणि अजित पवार जर एकत्र जर तुम्हाला दिसले तर त्यात काही आश्चर्य वाटण्यासारखं। त्यांनी स्वतःच कबूल केलेलं आहे की आम्ही राजकारण हे बाजूला ठेवतो कुटुंबाला ही प्राथमिकता देतो। म्हणून उद्या त्यांची एकत्रित येऊन पुन्हा एखादं नवीन समीकरण त्यांच्यामध्ये घडू शकतं परंतु ती वस्तुस्थिती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे साहेबांमध्ये राज ठाकरेंनी तो प्रयत्नही करून पाहिला। लीलावतीमध्ये स्वतः येऊन त्यांनी गाडी घेऊन चालवत त्यांना घरापर्यंत सोडलंय परंतु त्याच्यानंतरचा जर तुम्ही परिणाम पाहिला तर त्याच राज ठाकरेवर उद्धव ठाकरेंनी केलेली टीका जहरी टीका ही आताही ते विसरत नाहीत आणि म्हणून हा फरक त्या कुटुंबात आणि या कुटुंबात 100% कारण की त्यांच्या घरातले लोक त्यांचे भाऊ त्यांच्या बरोबर नाही नातेवाईक म्हणून कोण आहे त्यांच्याकडे कोणी नसतं म्हणून त्यांचा एक विचारच वेगळा आहे। त्यांना कुणी जवळ आलेलं तर त्यांना अस्थिर वाटतं भीती वाटते धोका वाटतो आणि त्या धोक्यापुळं ते इतरांना जवळ करण्याच्या भानगडीत पडत असतात। पण शरद पवार आणि पवार व्यासपीठावर आले आता जे आहे तर शरद पवारांच्या कॅबिनेटमध्ये आणि पवार गेले आणि 15 मिनिटं बंद तुम्ही म्हणाले की एकत्र सुरुवात होऊ शकतं ना। राजकारणामध्ये काही घडू शकतं त्याच्याबद्दल आता घेस लावण्यात काय अर्थ आहे। सत्तेमध्ये राहणं हे पवार कुटुंबाचं पहिल्यापासून धोरण आहे। सत्तेमध्ये ते राहतात उद्या ते एकत्र आले तर त्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही। नाना पटोले म्हणाले की शेतकरी आता या सरकारला त्यांची जागा दाखवतील। काँग्रेसला लोकांनी जागा दाखवली तुम्ही कुठं काही स्टेटमेंट देता म्हणा। आता तुम्ही एकमेकाला मारा एकमेकाला तोडा एकमेकाच्या बोकांडी बसा ते आणि तुमची जागा एकदा फिक्स करून घ्या। उगाच असे वक्तव्य करून आणखी दुसऱ्या कोणत्या तरी वादाला तोड फोडू नका।